अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असा जाहीरपणे इशारा देणारे हे आहेत भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोलापूरमधील स्थानिक राजकारणाची यामुळे बरीच चर्चा रंगली। मात्र नेमकं घडलंय काय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रसिद्धा कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारणपणे महिलांसाठी राखीव होतं। या पदासाठी 3 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। यामध्ये भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील, तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र मंगळवारी झालेल्या अर्जाच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनविरोध झाली। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज पडताळणीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही नसल्यामुळे आक्षेप घेतला गेला आणि या प्रकरणी चौकशी अंती उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णयक अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे। दरम्यान अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी केवळ भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते। हे सर्व बिनविरोध झाले आहेत। त्यानंतर राजन पाटील यांच्या कुटुंबियांनी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला आणि याच जल्लोषादरम्यान राजन पाटील यांच्या मुलाकडून थेट अजित पवारांना इशारा देण्यात आलाय। अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या आव्हानामुळे येथील बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला ब्रेक लागला होता। मात्र राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिलाय। बाळराजे पाटलांचा अजित पवारांना द्वेषानं आव्हान देतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सोलापूरच्या राजकारणात या व्हिडिओची सध्या बरीच चर्चा रंगली। दरम्यान भाजपच्या आमदार पुत्राकडून हा इशारा दिला जात असतानाच काका अजित पवारांसाठी पुतण्या रोहित पवार हे पुढे सरसावले आहेत। त्यांनी राजन पाटील यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे। रोहित पवार नेमकं काय म्हणालेत पाहूया। रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, आदरणीय राजन पाटील साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजित दादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले। आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधातही वापरली नाही। ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते, हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल। मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे असलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमानं घ्या। असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि #महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच। आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा आहे, अशी खोचक पोस्ट रोहित पवार यांनी केली। दरम्यान एकीकडे बाळराजे पाटील यांचा अजित पवारांना इशारा देणारा हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच दुसरीकडे महिनाभरापूर्वीच ते अजित पवारांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ ही आता चर्चेत आहे। त्यामुळे येत्या काळात अनगर नगरपंचायतीतील राजकारण काय वळण घेईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। राज्यभरातील अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।